बातमी कल्याण डोंबिवलीमधून। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नेहरू मैदानात अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा गंभीर आरोप डोंबिवली मनसे अध्यक्ष हर्षद पाटील यांनी केलाय। मैदानावर शेड उभारण्यासोबतच महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेले शौचालय तोडून त्या ठिकाणी मंडळाचं कार्यालय उभारण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय। या प्रकरणी हर्षद पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र देऊन संबंधित अनधिकृत बांधकामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसंच या बांधकामाला पाठिंबा देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांचीही चौकशी करून दोषींवर ठोस कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। आपण जर बघाल तर 17 मैदानापैकी डोंबिवलीमध्ये 7 मैदान येतात, त्यापैकी एक नेहरू मैदान आहे। आणि नेहरू मैदानमध्ये असं निदर्शनास आलेलं आहे का एक शेड आणि आजूबाजूला काय बांधकाम केलेलं आहे एका मंडळाने। आणि हे आता लक्षात आलं ज्या वेळेला ही विषय पत्रिका आली महासभेमध्ये आणि त्याच्यामध्ये प्रशासनाने स्पष्ट म्हटलंय का उद्यानापैकी काही 5 का 10 उद्यानं त्यांनी भाडेतत्वावर दिलेली आहेत, परंतु मैदानापैकी एकही मैदान कोणालाही त्यांनी भाडेतत्वावर किंवा कुठल्याही करारनाम्याने दिलेलं नाही। त्यावेळेला असं कळलं का ही जी इथे शेड आणि बाकीच्या गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या अनधिकृत असाव्यात, म्हणून आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र दिलंय आणि याबाबत संपूर्ण चौकशी करण्याची मागणी केलेली आहे।